वलांडीत ईद मिलादुन्नबीची भव्य मिरवणूक उत्साहात हिंदू मुस्लिम ऐक्य व सामाजिक सलोख्याचा संदेश देत शांततेत मिरवणुकीची सांगता, ठिकठिकाणी दूध शरबताचे वाटप. हिंदू मुस्लिम ऐक्य व सामाजिक सलोख्याचा संदेश देत शांततेत मिरवणुकीची सांगता, ठिकठिकाणी दूध शरबत व खिचडीचे वाटप. वलांडी तालुका देवणी पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जयंतीनिमित्त अर्थात ईद मिलादुन्नबीच्या पवित्र पर्वानिमित्त वलांडी येथे बुधवार दिनांक 26 ऑगस्ट रोजी भव्य मिरवणूक उत्साहपूर्ण भक्तिमय वातावरणात पार पडली. शांतता, शिस्त, बंधुभावाचे दर्शन घडवत या मिरवणुकीत हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश देण्यात आला. निलंगा उदगीर राज्यमार्गावरील कादरिया मैदान परिसरात आकर्षक सजावट केलेल्या वाहनांसह मोठ्या संख्येने तरुण, विद्यार्थी, नागरिक मिरवणुकीत सहभागी झाले. मिरवणुकीदरम्यान वाहतूक, पादचारी व नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये याची विशेष काळजी घेण्यात आली. वलांडी येथील हिंदू मुस्लिम बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या शेख शहाबुद्दीन सरबदिया येथे मिरवणूक कमिटीचे पदाधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच हिंदू मुस्लिम बांधव एकत्रित जमले. यावेळी मान्यवरांचा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. देवणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णाराव खोटेवाड, माजी सरपंच रामभाऊ भंडारे, विलास वाघमारे, दिनेश पाटील, व्यंकटराव पाटील, उद्योजक आनंद पाटील यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली. जुलूस कमिटीचे अध्यक्ष बाबूलाल पठाण, उपाध्यक्ष सगीर मोमीन व यांच्या सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मिरवणूक शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली. लहान मुले, विद्यार्थी, तरुण तसेच नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत पैगंबर मोहम्मद यांच्या मानवतावादी विचारांचा संदेश दिला. मिरवणुकीच्या मार्गावर ठिकठिकाणी नागरिकांसाठी दूध शरबताचे वाटप करण्यात आले. मिरवणूक अखेर ईदगाह मैदान येथे पोहोचली. तेथे धार्मिक कार्यक्रमानंतर मिरवणुकीची सांगता करण्यात आली. उपस्थित जनसमुदायाला महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. देवणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णाराव खोडेवाड, माजी आमदार धर्माजी सोनकवडे, माजी सरपंच रामभाऊ भंडारे, उमाकांत नागलगावे, अरुण पाटील, बालाजी सोनकवडे, विलास वाघमारे, दिनेश पाटील, व्यंकटराव पाटील, उद्योजक आनंद पाटील, राजकुमार हुडगे, महेश सज्जन शेटे, नारायण बंग, अंकुश गायकवाड, मुस्ताक कादरी, बालाजी बिरादार, धनाजी पाटील, हकीम बौडीवाले, संगम स्वामी, मोईन सौदागर, खलील जमीनदार, धनराज बनसोडे, आतेश्वर सूर्यवंशी, अविनाश गायकवाड, अरुण पाटील, सुशांत साबणे, मुकेश कांबळे, शंकर बिरादार, नितीन वाघमारे यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली. जुलूस कमिटीचे अध्यक्ष बाबूलाल पठाण व उपाध्यक्ष सगीर मोमीन यांच्या मार्गदर्शनाखाली मिरवणूक शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली. लहान मुले, विद्यार्थी, तरुण तसेच नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत पैगंबर मोहम्मद यांच्या मानवतावादी विचारांचा संदेश दिला. मिरवणुकीच्या मार्गावर ठिकठिकाणी नागरिकांसाठी दूध शरबताचे वाटप करण्यात आले. तसेच सकाळी फातेहा खाणीचा धार्मिक कार्यक्रम आयोजित करून उपस्थित भाविकांना शरबत, खिचडीचे वाटप करण्यात आले. मिरवणूक अखेर ईदगाह मैदान येथे पोहोचली. तेथे धार्मिक कार्यक्रमानंतर मिरवणुकीची सांगता करण्यात आली. यावेळी शिवकीर्तनकार शिभप संगमेश्वर महाराज आणि साजिद आझाद निलंगा यांनी उपस्थितांना मनोगते व्यक्त करून हिंदू मुस्लिम ऐक्य, बंधुभाव, सामाजिक सलोखा कायम ठेवण्याचे आवाहन केले. उपस्थित जनसमुदायाला महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे कोणताही अनुचित प्रकार घडू न देता शांतता, शिस्त, सामाजिक सलोखा कायम ठेवत वलांडीकरांनी ईद मिलादुन्नबीचा उत्सव उत्साहात साजरा केला. हिंदू मुस्लिम ऐक्य, बंधुभाव आणि सामाजिक एकतेचा संदेश देणारी ही मिरवणूक वलांडीच्या एकतेचे प्रतीक ठरली. जागृती रिपब्लिकन न्यूजसाठी सगीर मोमीन. सबस्क्राईब करा आणि लाईक करा.